कुंभ रास ॲक्वेरियस, वायू तत्वाची रास म्हणजेच एअर एलिमेंट. शनी ज्याचा स्वामी आहे ती ही कुंभ रास. मकर राशीचा स्वामी सुद्धा शनी आहे आणि कुंभेचा स्वामी सुद्धा शनी आहे. पण दोघांमधला फरक आता आपण बघू तर मकर रास ही कष्टाळू आहे, कुंभ सुद्धा कष्टाळू आहे. पण यांच्या कष्टेला फळ मिळतं आणि मकरेच्या कष्टेला फळ उशिरा मिळतं. तर प्रगल्भ बुद्धिमत्ता असणारे, संशोधक वृत्तीचे, चिकित्सक, विद्वान, चौकस बुद्धी असलेले, कष्टाळू, उत्तम चिकाटी असते यांच्याकडे, भरपूर ज्ञान असतं, अगदी ज्ञान ओसंडून वाहत असतं. जगावेगळं काहीतरी करण्याची इच्छा यांच्यामध्ये सतत डोकावत असते. नवीन काहीतरी करायचं, नवीन काहीतरी शोधून दाखवायचं, काहीतरी इनोव्हेटिव्ह अशी यांची बुद्धिमत्ता चालू असते. या राशीचं जे बोधचिन्ह आहे ते आहे की घडा भरलेला एक व्यक्ती आणि त्या घड्यातून जे पाणी पडतंय तर हा घडा पाण्याचा नाही आहे, हा घडा ज्ञानाचा आहे. एवढं भरभरून ज्ञान या व्यक्तींकडे असतं आणि ते ज्ञान एका नवीन फॉर्म्युल्यामध्ये कसं ॲक्टिवेट करायचं ही इच्छा त्यांची सतत असते आणि ते हे करतात. मुद्देसूद बोलणं आणि ज्ञान देणारी ही कुंभ रास आहे. नक्षत्र स्वामी शनी असल्यामुळे ज्या संशोधन वृत्ती जी आहे त्या संशोधन वृत्तीला चिकाटी, सातत्य देण्याचं काम हा राशी स्वामी शनी या कुंभ राशीला देत असतो. धनिष्ठा, शततारका आणि पूर्वा भाद्रपदा या नक्षत्रांनी युक्त असलेली ही कुंभ रास तडफदार असते, सत्य बोलणारी असते, संशोधक असते, हुशार असते आणि बुद्धिमत्ता अफाट असलेली पूर्वा भाद्रपदा म्हणजे गुरुमुळे मिळणारी जी धार्मिक बुद्धिमत्ता, इलेक्ट्रिकल म्हणजे तंत्रज्ञानाची बुद्धिमत्ता, नवीन काहीतरी घडवण्याची बुद्धिमत्ता या नक्षत्रामुळे या राशीला लाभलेली असते. सतत चिकाटी केल्यामुळे अतिशय चांगल्या रीतीने हे नवीन शोधकार्य करतात. शिक्षण क्षेत्र, शिक्षण शाखा, प्रोफेसर, लेक्चरर, कारण यांना सतत ज्ञान देण्याची सवय असते. कधी कधी मित्रमंडळींमध्ये हे लोक असतात तेव्हा या मित्रमंडळींमध्ये सतत उपदेश करणं, तू असं कर, तू तसं कर, तू हे कर, तुला हे आवडेल, तुला ते आवडेल. कधी कधी यांची मित्रमंडळी कंटाळून जातात. तर कुंभ राशीच्या लोकांना असं सांगावं वाटतं की जर तुमची मित्रमंडळी दिलखुलास असतील, मिथुनेची असतील, कन्येची असतील, मकरेची असतील तर त्यांच्या कलाने, कारण तुमच्याकडे ते ज्ञान आहे की तुम्ही प्रत्येकाला प्रत्येकाच्या कलेने वागवू शकता, ही दृष्टी आणि हे ज्ञान तुमच्याकडे असल्यामुळे आपली जे ज्ञान आहे किंवा आपलं जे लेक्चर देण्याची जी सवय आहे ती तिथे जर तुम्ही कमी केली आणि त्यांच्याशी वेगळ्या भाषेत, त्यांच्या शैलीत जर तुम्ही ते बोलाचाली केली तर हे मित्र किंवा ह्या मैत्रिणी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाहीत. तर तुमच्या ज्ञानाची, तुमच्या व्यक्तिमत्वाची आणि तुमच्या संशोधन वृत्तीची नेहमी स्तुती करतील, अशी ही मित्रमंडळी तुमच्यासोबत कायम राहतील. शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या रीतीने नवीन सिलेबस तयार करण्याचं काम हे चांगल्या रीतीने करू शकतात. प्रोफेसर, लेक्चरर, सायंटिस्ट, इंजिनियर, ॲडवायझर, मेडिकल ऑफिसर, मेडिसिन ऑफिसर, मोठे व्यापारी, अणुशक्ती संशोधनमध्ये काम करणारे हे कुंभ राशीचे जास्तीत जास्त दिसून येतात. या कार्यक्षेत्रामध्ये हे स्वतःची प्रावीण्यता अतिशय सुंदररित्या दाखवण्यात यशस्वी होतात. मिथुन, तुळ, सिंह या राशीची मित्रमैत्रिणी यांच्याबरोबर अतिशय चांगल्या रीतीने राहतात. कारण या सगळ्यांना म्हणजे मिथुन ही सुद्धा वायुतत्वाची रास असते, तुळ ही सुद्धा वायुतत्वाची रास आहे आणि सिंह ही अग्नितत्वाची रास आहे, ही राजाची रास असल्यामुळे या संशोधक शनीला, कुंभेला हे लोक चांगल्या रीतीने समजून घेतात. आणि हाच जोडीदार या राशींचा जर तुमच्या आयुष्यात आला तर तुमचं आयुष्य अतिशय छानपणे, तुमची बुद्धिमत्ता जोपासणारे, तुमची संशोधन वृत्ती जोपासणारी आणि अतिशय सुंदररित्या तुमचा संसार हा परिपूर्ण होण्यास मदत होते.